लग्नाच्या ऑर्डर असून तर द्या हो. गाववालाच आहे. गाववाला सदस्य त्यांनीच आपला केकेल आयोजित केलं. कोणत्या वर्षी तू? ओनली चैतन्य 11 कोलबी 11 50 झाल्या 3 ओव्हर. आता काय होतं आज बॉलिंगला काय झाले बघा आमचे समर्थक किती बघा इथं. आपला गणपती किती वर्षापासून येते मुंबईकरांचा? आपला पनवेलचा पैसा बघा कुठे जमाना बसलाय स्टेजवर डायरेक्ट. सकाळ मित्रांनो त्यांचे तुम्ही स्वागत आहे तुमचा परफेक्ट आपल्या जिल्ह्यात यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आज येतो KPL डे 2. मित्रांनो कालचा मग तुम्ही बघितलं असेल की आपल्या गावात KPLचा टुर्नामेंट म्हणजे कोलवाडा प्रीमियर लीग चालू आहे. तर मित्रांनो आपली पण टीम येत आहेत. तर मित्रांनो काल एकूण टोटल 7 मॅचेस झाल्या. पण ब्लॉगमध्ये काय टाकायला करणार नाही कारण की मोबाईल झालेला डेट आमचे 2 ते 3च मॅचेस शूट झाले. त्यानंतर आज आहेत आपल्या आज पण 2 मॅच आहेत. काल एक मॅच राहिले ती परवाच्या दिवशी गेले संडेला. नंतर आज 2 मॅच येतात. जिंकण्याचा प्रयत्नच नाही पण आम्ही जिंकूनच दाखवूया दोन्ही मॅचा. सर्वांना रॉंग प्रूव्ह करू की आम्ही काय होते. तर चला तर जाऊन मित्रांनो आज एक चांगला दिवस, आज खूपच चांगला दिवस आहे. आज आहे गणेश चतुर्थी. आपल्या त्यानिमित्त आपल्या घरी गणपती पण विराजमान झाले. तर दाखवतो तुम्हाला. चला आत्याकडे गणपती आणि काकाकडे गणपती तर त्यांच्याकडे जातो तुम्हाला दाखवतो. बघा काकाकडे आलं गणपती बघा डेकोरेशन बघा मस्त केलं आहे. तयार चालू आहे. चला तर जाऊ आत्याकडे जाऊन दाखवतो. तर मित्रांनो भाजीपाला चालू इथं तयारी. आत्या जेवायला काय कुठली चवळी पूर्ण गावाला जेवण आहे. बबली बबली बोल आमच्या घरात गणपती आहे. आमच्या घरात बोल आणखी बोल. आता मित्र मस्त डेकोरेशन पण केलं. आत्या आपली आत्या आजी तुझ्या ना आले तू डेकोरेशनला. आमच्या अंशोबा तारक्ष घेतले काय कशी नाही मित्र आता जस्ट ग्राउंडवर आलो. आता आमचा राऊंड आहे बघू त्याला काय होते ते. लग्नाच्या ऑर्डर असून तर द्या हो. गाववालाच आहे. गाववालाच आहे. संख्येवर खेळतात मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. या बॉलिसला पहा चांगला टप्पा योग्य ती लाईन आता इथे गोलंदाजाला सापडल्या. पुन्हा एकदा पहा कमालीची गोलंदाजी. ज्या बॉलिसला पाहायला तरी 10 धावा बिनबाद अद्यापर्यंत तुम्ही पाहताय. या बॉलिसचा बॉल अगदी पहा या बॉलिसला लाऊडली अपील केला जातो.
यस आणि लेग बिफोर विकेट आवावी लागेल धीरज बीट संघासाठी. यावेळेसला स्लॉट मध्ये बॉल आहे परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे आणि पहिला धक्का आगे पाहायला गेलं तर सुभद्र 11 मंडप डेकोरेन 11 संघाला पहा पहिला धक्का इथून मिळतोय आणि फलंदाज बाद होतात. अगदी पाहायला गेलं तर गणेश कोहली पहिला धक्का. त्यांची सुरुवात चांगली केली आहे परंतु बॅटरला देखील दमखम या मॅच मध्ये दाखवणं गरजेचं आहे. जरी पहिल्या बॉलवर विकेट गमावली असली परंतु अद्याप 5 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. यावेळेसला पहा पुढे टाकलाय अगदी फुलर लेनचा बॉल होता डीपेशला कव्हरला. फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. एक बाद असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. परंतु गोलंदाज सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी करतोय. क्रॉस लाईन पहा काय फटका आहे परंतु तिथे फिल्डर आहे तैनात. शॉट चांगला होता. सिलेक्शन देखील चांगलं केलं होतं. कलेक्ट देखील चांगला परंतु दुसरा झटका इथून मात्र मिळाला जातोय. इथून बिल्ड करावे लागेल. चांगल्या धाव संख्येवर मात्र आपला संघ नेऊन ठेवणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबेल का मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर प्रयत्न करतोय. यस चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे परंतु 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि पाहता पाहता 3 धावा इथे मात्र कंप्लीट होताना देखील पाहायला मिळतं. संघ तुम्ही पाहताय प्रथम बॅटिंग मात्र त्यांच्या वाटेला आल्या. चांगली बॅटिंग पाहिली अद्यापर्यंत. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय सीमा पार. लॉंग ऑन शॉट. त्यानंतर त्या दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार लगावला होता आणि या गोलंदाजाच्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला परंतु बॉल हवेमध्ये आहे. झेल घेणं गरजेचं आहे परंतु 5 चेंडूने घेतले कलटे आणि बॉल चाललाय सीमा पार मध्ये पोहोचवलाय. यावेळेसला पहा चांगला टप्पा इथे मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेसला गुडले स्पॉटवर टप्पा ठेवला गेला. अगदी सागर हरिचंद्र भोईर यांच्याकडून अगदी पाहायला गेलं तर जी नाश्ता आम्हाला पूर्ववर्त केली गेली आहे ती अगदी पोहोचली आमच्यापर्यंत. महेंद्र पाटीलला स्ट्राईक वर आणणं गरजेचं होतं. बॉल अगदी पहा अंदाज चुकला होता परंतु अगदी जीवाच्या पराकाष्ठा केली या फल क्षेत्ररक्षकानं. झेल डीप बॉल अगदी पहा अंदाज चुकला होता परंतु अगदी जीवाच्या पराकाष्ठा वाईट. यावेळेसला फटका चांगला अगदी पहा तिथे झेल घेण्याचा प्रयत्न होता शॉर्ट कव्हरला परंतु झेल झाला फुल कव्हर. अक्रॉस द लाईन समोर बॉल खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्ह तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक होत्या परंतु चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे. बॅकअप दिलाय आणि इथून आणि धावसंख्या तिथे स्थिर 38 या धावसंख्येवर. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न फुटवर्कचा वापर करायचा होता परंतु बॅट कलेक्ट झाला नाहीये. दुसऱ्याचा प्रयत्न धोका असू शकतोय आणि यस फलंदाज इथे अगदी पाहायला गेलं तर धावचीत बाद होतील. होतील का धावा. पहिला बॉल उत्तरार्धामधील समोरील दिशेनं हा फटका व्ही शेप मध्ये केलाय. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे. एकच धाव मात्र इथे मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं प्रारंभ आणि शुभारंभ हे झालाय धीरज बीट संघाचं. एक धाव फलकावर लागत असताना मॅनिटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक तुम्ही पाहताय. मारण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हरच्या डोक्यावर ना डीप कव्हरला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावलात परंतु बॉल जाईल आउट ऑफ दी पार. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये हा पहिला उत्तरार्धामधील 7 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. 44चा पाठला करत असताना 7 धावा अद्यापर्यंत तुम्ही पाहताय. यावेळीला फटका चांगला पॉइंटच्या दिशेनं. अगदी बॉल बाहेरील दिशेमध्ये जात होता. जागा बनवली रूम त्यांच्या माध्यमातून देखील एक चौकार आपल्या संघासाठी खेचलं होता परंतु ते पहा पहिल्याच बॉलवर कदाचित प्रेशर मध्ये आहे की काय गोलंदाजावर राहुल पाटील ऑन स्ट्राईक. अक्रॉस दी लाईन यावेळेसला बॉल खेचलाय. फिल्डर आहे. रनिंग झेल अप्रतिम कॅच आणि ते अगदी दुसऱ्या षटकामध्ये गमावलाय.
या बॉलिसला बॉल अगदी स्लोवर होता, स्लॉट मध्ये बॉल घेतला आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल उडवलाय सीमा पार. अगदी कोलीवाडा प्रीमियर लीग मधला ब्रँडेड षटकार असणार आहे. जर चांगली लेंथ असली तर फलंदाजाला तुम्ही फसवू शकता. बॉल हवेमध्ये आहे, पाहायला गेलं तर महत्वाची झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. संधी मिळाली आहे, अगदी फलंदाज तुम्ही पाहताय आकाश भोईरला आणि त्या संधीचा आता इथून सोनं केलं जाईल का. या बॉलिसला पहा, फटका सुरेख आहे, उंची जास्त लांबी कमी, परंतु बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणि पाहायला गेलं तर धीरज बीट 11 संघावर करता येईल. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतात, परंतु फिल्डर अगदी पाहायला गेलं तर झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. नो मॅन एरिया मध्ये चेंडू लँड झाला, विजयाचा जवळ ठेवू शकतो. या बॉलिसला हलक्या हाताने ऑन साइडला केसला, गॅप मोठी आहे आणि गॅप मात्र शोधून काढल्या आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. अलाउंड द कार्पेटचा हा ब्रँडेड चौकार. चला स्पीडअप करा, बॉलर तयार. 8 चेंडू 8 धाब्यांची गरज, परंतु पहा इथे लेंथ झाली आहे मिस आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. 1 धाव ऍड केली जाईल, धाव संख्या जाऊन पोहोचेल 37 धाब्यांवर. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. अस्तित्व आणि अटीतटीची लढत आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. जर एक बॉल जर इथून डॉट झाल्या तर अगदी पाहायला गेलं तर कमबॅक होईल. या बॉलिसला फटका सजवलाय स्लॉट मध्ये आणि डीप मिड विकेट स्तब्ध. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकापर्यंत उभे राहिल्या. 07 जर्सी क्रमांक तुम्ही पाहताय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल का, नो डाऊट. आणि 1 धाव कंप्लीट केल्या आणि दुसऱ्या फेरी अगदी पाहायला गेलं तर दुसऱ्या मॅच मधील हा सामना तुम्हाला पाहायला मिळाला होता आणि विजय संघ तुम्ही पाहताय धीरज बीट 11 संघ अगदी इथे विजय संपादन करतोय. लॉकआउटमध्ये फटका पाहायला मिळतो. जयेश पाटील यांचा चांगला फटका, एक सिंगल आले ऑन साइडला आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल 21 धावा. त्यांची बाद 21 रन्स पाहायला मिळतील. 21 धावा स्कोरकार्डवर जोडल्या जात आहे. त्यांची धावसंख्या 21 आणि मग गोलंदाजी योगेश पाहून घेण्याला येत नाही आपल्या बाजूनं. दादा आमची दादा सौभाग्य आमचा काय बोलतील. आपल्या गावात मॅच चालू आहे. आता आपण कोलीवाडचे सदस्य त्यांनीच आपला KPL आयोजित केलं. राज्यात कसं आलोय तुला कसं वाटतं. आम्हाला बरोबर आहे, आम्हाला दुबईची तानाला दिलं हारलो काय प्रणित मुळे मॅच सनीश शेलार मात्र कंप्लीट केल्या. चला मॅचचा आनंद घ्या. आनंद गाव नाही काय बोलले तुमचा काय आला. जयेश पाटील बघा सायटेली गाव आणि गौरीशीला पाहिलं असेल आणि बॉलर 6 धावा आणि त्यानंतर काहीतरी 4 ते 5 धावांची गरज होती आणि याच गोलंदाजानं अरे सामन्याला हिटअप दिला होता. परंतु आता मी म्हणेन अर्जुन अगदी जर पाहिलं ना कसं वाटतं तुला काय वाटतंय त्यांना बरी स्पर्धा. इथून मात्र फटका फसलाय फुटबॉलचा चुक्या आणि चुक्या. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेट. हा फटका चांगला राजामा स्ट्रोक बनवला बघा. अगदी जागा बनवली, रूप बनवल्या, ऑफस्टंपच्या बाहेर निघाले, चेंडूला पिकअप केला आणि सरळ बॅटवर घेतला. सायकल पडली काय करते तू. त्यांच्या संवेदना आणि गोलंदाज पाहिले तर आजच्या दिवसामध्ये फक्त 1 धाव बाकी राहिला. नाहीतर आज मात्र अर्धशतक त्यांच्या नावावर असतं. हर्षद कोहली तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गावर होईल सर्च बॉल
आणि इंचायला आपला टॉपचा आयकॉन प्लेअर रायगड फेमस मध्ये केल्या जातात. गेला बघ डी मॅगझीनचा बॉल अगदी पहा गुडलेस बॉलवर ठेवण्यात वैशोबा कोल बी लोक काय करू शकतो ना राऊंड आहे स्पॉन्सर काय कोल बी लोनचा. A few moments later. चला मी जात तसे छान नाही जेवण तर काल दाजी झालं का ना जेवण. काय काय जेवला अच्छा काय केलंय. भाजी चवलीची भाजी. अजून काय मेनू काय काय मेनू. वरण आहे, मिरची आहे, भाजी आहे, पापड आहे. लोणचं नाही. लोणचं काय नाही. लोणचं नाही. मिरच्या. काशी भाई पण आहे काल तर अशा जेवायला आमची तर चला सगळी लोक जमली. गौरी पण झोपते. श्रावणी यांची श्रावणी आमची अण्णू ते ललोजी बाप्पा सुवर्ण बरोबर काय बोलते टिकलू मग झाला टावला चाललाय देवांशी मांडायला. ते गणपतीला पण या जेवायला या आमच्या गणपतीला. ही बघा यांचा गणपती. जाऊन रेडी आला बोल. हाय गाई जेवायला या मंगल मूर्ती. अंशू बघा तर मेकअप करायला आले. अंशू मेकअप करायला. अंशू काय काय लावून तोंडाला कशी लावते बघू दाखव. चला आता तिथून आलंय काकाची जाऊ आती घेऊ मग थोडं जाऊ आणि इथून निघून आपण परत मॅच खेळायला. चला काय टोयल्या जेवण झालं ना तर A few moments later. चालू ग्राउंड परत चालू इथं वर ना आणि बघूया आता कसा काय इथे. अजून आता एक राऊंड आहे त्यानंतर अजून एक राऊंड आहे त्यानंतर आपला राऊंड आहे. पोरं लागली बसली टॉस बॉक्समध्ये. प्रोटीन झालोय काय रे काय लक्ष
अक्षय काय चाललंय? 2 मॅच हरल्या. दलित लागली कशी? माझे कोण तरी माझ्या जिंकून दाखवत या चांगलं बोलत ना. काय बोलतो राऊंड आहे आपलं नगर. किरण काय अर्थ बोल का नाही काय? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओमू, हॅपी सोना. कोणत्या वर्षी तू? ओनली चैतन्य 11 कोलबी 11. कोलबी 3 काय होतं राज बॉलिंगला. काय झाले? रनआउट वाचलेला आहे. पहिला त्यांचा विकेट डाऊन झालाय सोन्या. कॅच आउट. आणि हा सिक्सर पहिला सत्कार झाले मितेशने आपले. बघू आता दुसरा बॉल का. अरे वा, 1 बाउन्स बाउंड्री. मितेश ऐकत नाही मितेश. टाकले बाउंड्री. तुला काय वाटतं जिंकू का नाही? मुरू मुरू पाहून गेला भावच आहे. तुला दिसते मुरू पोरी तिचा येईल. आली बर आली. बाउंड्री. मित्रांनो थोडा मॅच चेंज झाले. मागाशी 24 झालते एक वरी. आता 3 बॉल डॉट केले टिटूला. बघू आता काय होतं. मारलंय. हो 5ला रनआउट वाचला. आला दुसरा बॉल. पहिला बॉल डॉट केलाय. बॉल धरू त्याला 5ची बाउंड्री. बाउंड्री. सिंबॉल सेमी. आणि 6. 2 बॉल 16 होतील का सगळे 30 मागते ना. पाहिलं काय चांगलं आहे. बाउंड्री जाते पण 1 बॉल 12 पुढून बॉल. चला चला बघत आपली फिल्डिंग आले परत राहू. इथून पाहायला मिळेल 8वी लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल या वेळेसला फक्त इतक्या हाताने दिशा दाखवले. लॉंग स्पेक लेगला फिल्डर आहे. सिंगल होतं डबल मध्ये कन्वर्ट केलाय. आणि पाहता पाहता इथून 2 धाबा पूर्ण झाल्या. तिसराचा प्रयत्न नाही आहे. 2च धाबा. अगदी पाहायला गेले तर धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. यात मात्र शंका नाही. फटका चांगला. कॅप मोठी आहे. फिल्डर दूरवरना पोहोचेल का? बॉल पर्यंत पोहोचला. चौकाराच्या मैदानात तुम्ही पाहता अंतिम एक चेंडूचा खेळ. आणि इथे पहा लाऊडली अपील केला जातो. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. परंतु अगदी निलेश पाटील यांच्याकडून अगदी पाहायला गेलं तरी या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपये आलेत. त्यांचं देखील कोलीवाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही हार्दिक बॅटिंग त्याची देखील राहिली आजच्या दिवसामध्ये. या बॉलिसला स्लॉट मध्ये बॉल आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. परंतु काय एफर्ट तिथे पाहायला मिळाल्या. अगदी स्वतःला जोखून दिल्या आणि बॉलला अगदी अडवल्या. परंतु मिळतील या 2 धावा. चांगली फिल्डिंग तिथे केल्या.
गुड फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. उडी मारली आहे, अंदाज चांगला आणि या 6 धावा मात्र वाचवल्यात. परंतु चांगली गोलंदाजी करतोय तर क्षेत्ररक्षकानं साथ देणं गरजेचं आहे जात्या. आणि अगदी गुडले स्पॉट वरचा बॉल होता, स्लॉट मध्ये घ्यायचा होता, फिल्डर होते त्या ठिकाणी तैनात. अगदीच पाहायला गेलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि पॉइंटच्या दिशेनं हा झेल टिपला गेलाय. आणि पहिला धक्का दुसऱ्या ओव्हर मध्ये चैतन्य 11 संघाला मिळालाय आणि फलंदाज यत्न दमदार सुरुवात झाली होती आणि अद्यापपर्यंत इथे चांगली बॅटिंग तुम्ही पाहताय. परंतु गोलंदाज इथे थोडेसे हवी झालेत आणि खेळ झालाय समाप्त. अंतिम 2 चेंडूचा खेळ. फटका इथे थोडा फसला ऑफ साइडला अलॉंग द कार्पेट तुम्ही पाहताय. लॉंग ऑफ वरून फिल्डर अगदी डीप मध्ये आल्या. यावेळेसला मिसफील्ड नाहीये, सिंगल कंप्लीट आणि 1 चेंडू आता शिल्लक आहे आणि 44 धावा फलकावर. यावेळेसला मारण्याचा प्रयत्न आणि इथे पहा कॅच इथे मात्र घेतली गेल्या. लीडिंग एज लाईकली बॅटची आणि फलंदाज बाद झाले चैतन्य 11 संघाला. समोर पाहिले तर संदीप दांडेल हे फलंदाज इथे थोडे मिस होताना देखील पाहायला मिळाले. संजय भगत यावेळेसला लेग स्पिन केलाय, धीम्या गतीचा बॉल. अगदी फलंदाजी 50+ या धावा होऊ शकतात. फुटवर्कचा वापर, परंतु इथे पहा अगदी बोटांची जादूगिरी पाहायला मिळाली आहे आणि हा बॉल इथून डॉट येताना पाहायला मिळतो आहे. 55 पाहिजे 24 बॉलांत. बघा आमचे समर्थक किती आहेत बघा इथं. टॉस बघा अख्खा भरलाय मॅच बघायला. मॅच होईल 24 चेंडू 55 धाब्यांची गरज. पहिल्याच बॉल छोटा प्लेन होता तर टॅट सर्कल मध्ये फिल्डर आहे तैनात. रॉकेट थ्रो पाहायला जरूर मिळाला देखील या फलंदाजांना गाजवलं होतं. यावेळेसला मिस टायमिंग आहे, झेल होईल का? परंतु झालाय ड्रॉप. ही चान्स, ही संधी मात्र तुम्हाला एकदा मिळते. प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. परंतु सन्मान दिलाय ते फलंदाजानं आणि बॉल टोकलाय सी 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 सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस बॉल होता, लॉलीपॉप पद्धतीचा हा चेंडू. बॉल चाललाय लॉंग ऑन. अगदी तुम्ही पाहता ब्लॅक स्क्रीन सबल 6 धाब्यांसाठी षटकार. अगदी खतरा कोणाला असणार आहे 17चा. अगदी स्लोवर होता, धीम्या गतीचा बॉल. फिल्डर आहे परंतु त्याला भेदून जाईल बॉल सीमा रेषा पार. राहुल पाटीलच्या बॅट मधनं हा ब्रँडेड 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 चौकार. अगदी आर्थिक सहाय्यता अगदी परेश दादा ठाकूर त्यांच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्यता आम्हाला केल्या. त्यांचं हार्दिक हार्दिक 11 संघाच्या खेळाडूंना फार महत्वाचं असणार आहे. यावेळीला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फुल केलाय सक्सेसफुल. मात्र फटका टळलाय, बॉल चाललाय सी 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 मारेशा पार. लाजवाब षटकार. परंतु मॅच चैतन्य 11 संघाकडे आहे. परंतु या षटकारानं मॅच केली खुली आणि चाललाय बॉल लॉंग स्पेड लेग सीमा पार. ब्रँडेड ब्रँडेड षटकार. आणि मॅच या षटकाराने मात्र ओपन केलंय. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. ब्रँडेड ब्रँडेड हाती झुंज देतोय. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. परंतु ते झेल आहे आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक आहे अगदी त्याचेच बंधू तुम्ही पाहताय. आणि विलास पाटील मात्र राहुल पाटील बिग बंधू होत्या. तीन धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 1 चेंडू आणि 3 धावा इथे कंप्लीट होतील का? धीरज बीट 11 संघ ही मॅच मात्र जिंकतील का? प्रश्न आणि प्रश्नचिन्ह उभा राहिला. गणेश गोवारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजाचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. जतीन भोईर लाजवाब कामगिरी आपल्या संघासाठी राहिल्या. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. स्वागत करूया ताल्यांसह
एक बॉल आणि 3 धाब्यांची गरज. जर मॅच आवडली असेल तर नक्कीच ताल्या वाजवा. या ब्लिसला फटका सुरेख आहे. बॉल जाईल का सीमा पार? यस, बॉल गेला सीमा रेषा पार. गणेश कोवारी जिंकवले मॅच. मला फायनल मित्रांनो मॅच जिंकलेलं आहे. बोला काय म्हणते? मॅच जिंकली आपली. चला मित्रांनो, आता फायनल डे आजच्या दिवशी 700 माझ्या डे टूची लास्ट मॅच आहे आणि टफ आहे फुल. दोघांना राऊंड जिंकायचं आहे. काय दिली जाईल सीमा पार. दोन चौकारला ठेवल्या परंतु तिसरा चौकार येईल का? या ब्लिसला फटका चांगला पोहोचणार का? परंतु नाही. बॉल चालला सीमा रेषा. बॉल घेऊन आपला गणेश भोईर बॅटिंगला. या ब्लिसला फटका चांगल्या अगदी रूट बनवली, जागा बनवली. आपल्यावर आहे मयूर भोईर 45. तुम्ही त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे. दाखव युट्यूब चॅनल. 1.26 सबस्क्रायबर्स आहेत मयूर भोईर 45. फोटो बघ हिरो शॉर्ट चॅनल आहे मित्रांनो. नक्कीच बघा आणि विजिट करा. चांगले चांगले प्रकारचे शॉर्ट टाकतो. सबस्क्राईब पण करा. त्यांना हरवला. कॅमेरामॅन मित्रांनो आता 10,000 त्याची मारतो. दोन बॉल हे काय अर्जुन कडक. दोन बॉल 2 6 10,000. बघूया मारते का? 10,000 रुकले. 10,000 रुकलं. पण 2 6 होते. 10,000 रुकला. चला बघूया कोण जात पाहिजे. पहिला बॉल शॉर्ट मारला. आमले शॉर्ट बघला. शॉर्ट मस्त मारला पण कॅच उडले वरती उडला. फायनलच्या बसल्यात या स्पर्धेची आनंद माहिती पाहायला गेलं तरी दूर डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. चला मॅच होती. या बॅटला परीक्षा झाला होता परंतु अगदी पाहिले तर या धावा होतात आणि इथून होताना देखील पाहायला मिळतील. परंतु फिल्डर आहेत चांगला चेंडू प्लॅन आणि फलंदाज आणि जे गाडीमध्ये दोन हरले ते बरोबर. बघूया आता कारण की उद्या पाहिजे गेले तर फायनल कॅच असेल. जे संघ उद्या खेळणार आहेत त्या संघांना 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची. सेलिब्रेशन बघायला भेटेल मित्रांनो. आता बघूया विकेट घेतला सेलिब्रेशन बघायला पण भेटेल. चला बघूया 10 बॉल 46 आणि आउट. आणि सेलिब्रेशन पहा चांगल्या पद्धतीने केला. थांबायचं थोडं डीजे. एक विकेट आपल्या नावावर केल्या. अरे आले बाउंड्री. वाव आमचे आयोजक बसले ना. सुनील साठी सुवर्ण संध्या जर लगातार 3 षटकार. चला मित्रांनो मस्त वगैरे मॅच आल्या आणि 3 मॅच जिंकले ते. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही किती जिंकला? 3. बोल ना.
वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर। बोल बोल बोल, तीन हारलं, बोल हारलं बोल। अरे भाई भाई समझ के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो। रवी तुम्ही किती जिंकला? रवीने कॅच एक नंबर दिली, कडक कॅच। कोच आहे इथं, गांडे का गांडे का गांडे का तू आयला ना कालची नाटक उतरली ना, कालची नाटक उतरली ना अजून व्हिडिओ माझ्याकडे आहे व्हिडिओ। आणि नंतर कोलविलेवन कसा हरवला, कसा हरवला, फटाकडे आणलं काय, कसा हरवला। मित्रांनो आता आपल्यावर सुनील आहे, सुनीलची बाउंड्री काय मारली, क्लासिक शॉट, व्हिडिओ आहे टाकते व्हिडिओ। तुम्ही तर मारून झालात, यंदा पण मॅच झालात। One eternity later. चला मित्रांनो आता मस्त रेडी जातोय आणि आज तर तुम्ही सामना क्रिकेटचे बघितले असेल, किती मजा आली, धमाल आली आणि आमची टीम पण 2 मॅचेस जिंकलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आता क्वालिफाय होऊ शकतो। आणि उद्या एक मॅच आहे, कारण की आम्ही फर्स्ट डे केपीएलला एकच मॅच खेळलो, आय थिंक हां एकच मॅच खेळलो, 3 मॅचा उरल्या होत्या लास्टच्या, 3 मॅचा नाही खेळलो, टोटल 7च मॅचेस झालेल्या पहिल्या दिवशी, तर 3 मॅचा उद्या खेळवणार आहे फायनल डेला। तर फायनल डे तर 3 मॅचा पहिल्या होतील, नंतर सेमीफायनल्स होतील आणि फायनल होईल। तर चला मित्रांनो उद्या पण एक ब्लॉग येईल आपला डे 3 फायनलचा। तर चला आता तुम्ही किती हॅलो काकाच्या इथं आणि आपला दीपकजी गोवारी आपल्या भेटले। दीपक मॅच बघायला आयला नाही तू? मॅच काय झालं आमच्या, मॅच काय झालं आमच्या नंबर मॅच।
चला मित्रांनो, मस्तपैकी आरती झाली आणि मस्तपैकी नाचून मित्र पण झाले, गाणे बिणी बोलून पण झालंय. आता आपण तुझं आपल्या पहिले आम्ही झालो पाया पाडायला गाव एक मुंबईकरांचा पण गणपती आहे. आता आपण जेवणात जाऊ, पाया पाडून मग तिथून जाऊ आपण जेवायला. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ग्रुप भेटला, पैशावाला ग्रुप, पनवेलचा पैशावाला ग्रुप. कुठे बॉस? बॉस दिसत नाही. गणपती बाप्पा, हा आमच्या पनवेलचं लग्न आहे. आपली मुंबईची आपला गणपती किती वर्षापासून येते मुंबईकरांचा? 20 वर्ष झाले गणपती. मुंबई जावाला काय केलंय? अख्खे गाव केलंय ना जेवण? अख्ख्या गावाला जेवण. मुंबईवाल्यांचा गणपती आहे, दरवर्षी करतात खर्च. मच्छीवाले चालले, पापड केले, गुलाबजामुन आहेत, नारळ आहेत, भाजी आहे. गणपती बाप्पा नाही थोडा मटणची भाजी. तिथं भांडी धुण्याचा कार्यक्रम झालोय. चालते तर जेवली चल. चला तर मस्तपैकी पाय पडून झालाय. लाईन तर भरपूर आहे, जाम करते. तिकडच आहे तुमचा गणपती आहे ना मुंबईकरांचा? मार्केट मुंबईला एकटा आपल्या बॉडी बॉडी ग्रुप KPL आयोजित 2025 आपलं तेजस पाटील मारला, एक नंबर.
अरे आमचा एक सीन झाला या जोगून आम्ही जैवून बोरी टाकलेला त्याला बाकी जाऊ दे अरे जाऊ गे दिव्या आपला पनवेलचा पैसा लोक बघा कुठे जावाला बसलाय स्टेजवर डायरेक्ट लग्न आहे फोटो काढायचे VIP डायरेक्ट Yeah.
Thank you.